मोनोरेलमधून सव्वा तासांनंतर प्रवाशांची सुटका. 585 प्रवाशांची सुटका केल्याची अग्निशामक दल आणि पोलिसांची माहिती. मोनोरेलमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. घटनेची चौकशी करणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर उपमुख्यमंत्री शिंदेंचाही मोनोरेलमधील अडकलेल्या प्रवाशांसोबत संपर्क. 1.5 तास मोनोरेलमध्ये अडकलेले TV9 मराठीचे प्रतिनिधी सागर शिंदे सुखरूप बाहेर. वेळोवेळी सागर शिंदेंकडून मोनोतील प्रत्येक घटनाक्रमाची अपडेट. कर्मचाऱ्यांनी सांगूनही मोनोरेलमध्ये अधिक प्रवासी चढले. 105 टन कॅपॅसिटीच्या मोनोरेलमध्ये 109 टन प्रवासी असल्यानं इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला. मोनोरेल प्रशासनाचं स्पष्टीकरण. ठाणे, पालघर, नवी मुंबई, साताऱ्यासह पनवेलमधील शाळांना सुट्टी. पावसाच्या अलर्टमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील शाळा बंद राहणार. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघरसह रायगडला उद्या रेड अलर्ट. पुणे आणि नाशिक घाट परिसरातही पावसाचा रेड अलर्ट जारी. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन.